अरे कसं काय होणार हो? पुरुषाचं नाव ऐकलं कसं काय त्याला पैसे देतील कोण? त्यांचं काय म्हटलं ते मला काय कळलं नाही आहे. पण पुरुषांची नावं ते ताबडतोब आपल्याला कळतं ना, हा पुरुष आहे ते नाही. मग त्यांना काय म्हणायचं होतं? त्या पुरुषांनी महिलांची नावं पुढे करून त्यांनी घेतली की काय काय कसं आहे हे सगळं पावलं असं आहे की त्याच्यावर ताबडतोब मला काय सांगता येणार नाही. परंतु जर काय असं असेल तर ते चौकशी करतील. आणि पुरुषांनी असं पुरुषांना मिळणं शक्य नाही. पुरुषांनी काय महिलांना पुढे करून काय केलं असेल आणि चुकीचं काय केलं असेल तर शेवटी आपल्या घरातल्या महिलांचा फॉर्म सुद्धा पुरुषच भरणार आहेत. पण त्यांच्या नावाने भरला का महिलेच्या नावाने भरला आणि जो चुकीचा भरला तर त्याच्यावर योग्य ती कारवाई होईल. पुरावे द्यायला पाहिजे असं अजितदादा म्हणतात. पुस्तक बोलून उपयोग नाही. या संदर्भात काही पुरावे असेल तर रोहित पवारांनी द्यावे. तेच माझं म्हणणं आहे ना की मलाच शंका येते की पुरुषांच्या नावाने तर देणं शक्य नाही. मग कोणी पुरुषांनी काय केलं? आता आमच्या इथे सुद्धा काही कार्यकर्ते बसले होते आणि त्या गरजू महिलांचे फॉर्म भरत होते. तर आता महिला बऱ्याचशा ठिकाणी जे आहे त्यांना फॉर्म भरणं वगैरे पुरुष मदत करतात. मग नक्की काय आहे ते त्यांनी सांगितलं पाहिजे. पुढे काही मंत्र्यांचे ऑडिओ रेकॉर्डिंग किंवा फोन टॅप होत आहेत आणि त्याच्यामुळे अनेक मंत्री जे आहेत ते फोन स्विच ऑफ करून बसले असं रोहित पवार म्हणतात. मला तसं काय वाटत नाही. आम्ही फोन करतो बाबा तर माझे तर फोन घेतात. काय कोणी बिझी असेल तर तो सांगतात की नंतर बोलतो. आता माझासुद्धा जे आहे फोन चालूच असतात. काय आता कोणाचं काय आता ते त्यांना काय माहिती आहे ते मला काही कल्पना नाही. साहेब, नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होतोय, मात्र कुंभमेळ्याची प्रत्यक्ष कामं अद्यापही सुरू झालेली नाही. त्यामुळे साधू महंतांची नाराजी आहे. काही आजी माजी लोकप्रतिनिधी देखील नाराजी व्यक्त करतात की कुंभमेळा तोंडावर आहे. ज्या पद्धतीनं गेल्या वेळेला कामं सुरू झाली यावेळेला झाली नाही. म्हणजे माझं म्हणणं असं आहे की जे कोणी या कुंभमेळ्याचे कारभारी आहेत मग ते प्राधिकरण आहे काय आहे काय पावसामध्ये कुठलं काम सुरू होणार ते सांगता येणं कठीण आहे. परंतु या वेळेला जेवढं ऑफिस वर्क आहे त्याच्यामध्ये त्या कामाची जे आहेत जे काही कंत्राटदार नेमण्यापासून सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ताबडतोब त्यांनी पूर्ण केल्या पाहिजेत आता. आणि ज्याला फेअर सीझन आपण म्हणतो जो साधारणपणे मान्सून संपल्यानंतर 4 महिन्यानंतर सुरू होतो त्यावेळेला जोमानं ही सगळी कामं जी एकदम सुरू झाली पाहिजेत. आणि तोपर्यंत जो आहे हे सगळे लिखापडी जे काय टेंडरचे सगळं आटोपलं पाहिजे असं माझं मत आहे. आणि मी त्यांना बोलेन. असं आहे की अजितदादांनी स्पष्ट सांगितलेलं आम्ही मंगळवारी ते त्यांना भेटणार आहे चर्चा करणार आहे नंतर काही निर्णय होईल ते करतील अजितदादा. मला काही कल्पना नाही त्याची. कोकाटे गेल्यानंतर धनंजय मुंडेंची एंट्री होऊ शकते अशी आता मला काय माहिती नाही. मी कसं सांगणार? म्हणजे अगोदर सीट जागा खाली नाही आहे. तुम्ही त्याच्यानंतर पुढचा प्रश्न विचारून मला काय उत्तर मी देणार? संजय शिरसाट आणि माधुरी मिसाळ यांच्यामध्ये पत्रव्यवहाराच्या माध्यमातून आरोपपत्र चालू आहे. माधुरी मिसाळांनी बैठक घेतली त्याच्यावर नाराजी संजय शिरसाटांनी व्यक्त केली. त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसारच मी जी बैठक घेतली होती ती घेतली होती. काय वाचलं नाही मी. पण आता सगळ्यांनी जे आहे जरी काय असं सांगायचं असलं तर या गोष्टी बाहेर येता कामा नाहीत. मंत्री किंवा राज्यमंत्र्यात काय असेल तर शक्यतो बाहेर येता कामा नये. ते त्यांच्यामध्येच ते चाललं पाहिजे. काय अडचण असेल तर मुख्यमंत्र्याकडे जाऊन ते सोडवायची. संजय राऊतांनी साहेब आज अतिशय गंभीर असं वक्तव्य केलं की फडणवीस सरकार हे चारित्र्यहीन सरकार आहे. चारित्र्यहीन सरकार आहे फडणवीस सरकार. या सरकारमधले 75% मंत्री हे युजलेस आहेत, दरोडेखोर आहेत अशा स्वरूपाचं गंभीर वक्तव्य संजय राऊत यांनी. आता याच्यातले बरेचसे मंत्री जे आहेत ते उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात होतेच ना. बरेचसे होते मला असं वाटतं. पण सर राऊत रोज नवीन नेत्यांना टार्गेट करतात. आता काय आता विरोधी पक्षात असल्यानंतर त्यांचं कामच आहे की सतत सरकारवर हल्ले करणं हे त्यांचं काम आहे. त्याच्यामुळे मी त्यांना दोष देऊ शकणार नाही. मग विरोधी पक्षाचं काम काय? विरोधी पक्ष नेत्यांचं काम काय सांगा? त्यांचं कामच आहे की
जे काय त्यांच्याकडे माहिती मिळेल त्यानुसार जे आहे सरकारवर हल्लाबोल करणं हे त्यांचं काम. अर्थात म्हणून तर विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष हे लोकशाहीमध्ये आहेत आणि मग त्याच्यातलं जे काही जर समजा आरोप खरे असतील ते दुरुस्त करणं जे आहे हे सत्ताधारी किंवा सरकारचं काम असतं. साहेब, मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं होतं की नाशिकमध्ये हानी पण नाही आणि ट्रॅप पण नाही, तरी देखील विरोधकांकडून सातत्याने नवीन नवीन आरोप या सगळ्या प्रकरणामध्ये केले जात आहेत, दावे केले जात आहेत. असं आहे की एकदा मुख्यमंत्र्यांनी ते सुद्धा विधानसभेत बोलल्यानंतर मला असं वाटतं त्यांच्यावर आपल्याला विश्वास ठेवायला पाहिजे. साहेब, कृषी घोटाळ्यामध्ये धनंजय मुंडे यांना जरी क्लीन चिट मिळाली असली तरी वाल्मिक कराड प्रकरणात त्यांचा संबंध नाही असं आढळलं तरच त्यांना आपण त्यांचा विचार करू असं अजितदादा म्हणते. पुनर त्यांच्या वापसीचा मला काय कल्पना, अजितदादा निर्णय घेणार त्याच्यावरती काही योग्य वेळेला काय असतं. त्र्यंबकेश्वर मंदिराला गळती लागलेली आहे, गाभाऱ्यामध्ये देखील पावसाचं पाणी त्या ठिकाणी आतमध्ये येत आहे. कुठेतरी पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं मंदिर आहे आपल्या नाशिकचं, त्याला कुठेतरी धोका निर्माण झाला. आणि त्याला सोडून साहेब अजून एक विषय असा आहे की पुरातत्व विभागाच्या वतीनं जेवढे कामं सुरू आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात म्हणजे सुंदर मंदिराचं काम 8 वर्षापासून प्रलंबित आहे. तर कुठेतरी आस्था दिसत नाही आहे, कामामध्ये गती दिसत नाही आहे पुरातत्व विभागाच्या. असं आहे, मी ज्या वेळेला PWD मंत्री आणि पर्यटन मंत्री होतो त्यावेळेलासुद्धा हा मुद्दा सतत पुढे येत होता. कारण आर्किओलॉजी डिपार्टमेंट म्हणजे हे पुरातत्व खात्याकडे काही स्टेट पुरातत्व काही सेंट्रल जे आहे तर ही मंडळी जे आहेत काम करायला देत नव्हते. मग आम्ही त्यांना पैसे द्यायचो की बाबा ह्या कामाचे जे आहेत एवढे पैसे मंजूर आहेत, ठीक आहे तुम्ही काम करा. आणि मग त्यांच्याकडे जे आहे ह्या जुन्या इमारतीचं काम करण्यामध्ये एक्सपर्ट असलेले असे जे आर्किटेक्ट आहेत त्याचे इम्पॅनल्ड ते केलेले आहेत, नावं असतात, त्यांच्यापैकी ते एकाला नेमतात आणि त्यांच्याकडून ते कामं करून घेतात आणि पैसे जे आहेत आपण त्यांना देत असतो. मला असं वाटतं आपण त्र्यंबकेश्वरच्या मंदिराचं सुद्धा काम केलेलं मला आठवतं आहे त्यावेळेलासुद्धा. पण एक आहे का ही मंदिरं किंवा सगळे आहे ते शेकडो वर्ष जुनी आहेत, पुन्हा पावसाला ते तोंड देत आहेत. मग अशा वेळेला त्या पुरातत्व खात्याने जे आहे पुन्हा एकदा ते पाहिलं पाहिजे. नवीन बांधलेल्या आमच्या इमारती त्यासुद्धा गळतात, पण म्हणून प्रत्येक पावसाळ्याच्या वेळेला कुठे जिथे जिथे गळती होत असेल तिथे आता नवीन नवीन प्रकारचे जे आहेत हे प्रॉडक्ट्स येत आहेत की जे गळती बंद करू शकतात. तर ही काय आहे ते शोधायला पाहिजे आणि त्याने ताबडतोब त्याच्यावर निर्णय घ्यायला पाहिजे आणि ह्या गळती थांबवायला पाहिजे. ह्या गळती जर वाढत वाढत गेल्या तर ते आणखीन जे आहे ते त्या वास्तूचे आणखी खराब होतील. जे आता तुम्ही मला पहिल्यांदाच सांगितलं, मी बोलेन त्यांच्याशी. ठीक आहे, धन्यवाद सगळ्यांना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.